समजतंय तेव्हा ही या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आणि त्याची काही दृश्य देखील समोर आली। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, सदावर्ते आणि शिंदे सेनेच्या गटाच्या सदस्यांमध्ये ही सगळी हाणामारी झाल्याचं समजतंय, काय नेमकं घडलं, कशावरून ही हाणामारी झाली? एकूणच आज एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्येच आपल्याला या दोन्ही गटांमध्ये राडा होताना पाहायला मिळालेला आहे। दोघांमध्ये हाणामारी झालेली आहे। सदावर्ते यांचा गट असेल किंवा मग जे एकूणच अडसूळ यांचा शिंदे गट असेल, या दोघांमध्येही आपल्याला ही हाणामारी होताना दिसत आहे। एकूण दोघांमध्येही आधीपासूनच आपल्याला मतभेद हे पाहायला मिळतात। कुठेतरी आरोप हे अनेकदा सदावर्ते यांच्या सदस्यांवर आपल्याला होताना पाहायला मिळालेले आहेत की त्यांच्याकडनं एकूण भ्रष्टाचार होतो आहे आणि त्याच माध्यमातून ही दोन गट जे आहे ते सदावर्तेंपासून काही लोक हे बाजूला झालेली होती आणि ते शिंदे गटासोबत आपल्याला असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र एकूणच या घटनेमध्ये जर का सध्याला पाहायचं तर कुठेतरी अपमानास्पद बोलल्या गेलेला आहे अशा प्रकारचा आरोप हा आपल्याला तिथं होताना पाहायला मिळतो आणि याच घटनेमधनं ही हाणामारी झालेली आहे। सध्याला नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची ही प्रक्रिया सध्याला सुरू असल्याचं कळतं आहे आणि तिथे हे दोन्ही गटातले सदस्य जे आहेत ते पोहोचले। अभिषेक, ही जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती, या बैठकीचा काय नेमका अजेंडा होता की ज्यावरून हे दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले, एकमेकांवर धावून गेले? एकूण सध्याला दिवाळीचा हे आहे सण आहे आणि त्यानिमित्तानं एकूणच कर्मचाऱ्यांना कुठेतरी बोनस संदर्भात वाटप करण्यासंदर्भात देखील चर्चा या आपल्याला बैठकीमध्ये होताना पाहायला मिळालेली होती। मात्र याच सगळ्या प्रकारावरनं कुठेतरी हा वाद झाला, त्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि या मतभेदामधनं ही हाणामारी जी आहे ती झाल्याचं कळतं आहे आणि या हाणामारीचं रूपांतर आता सध्याला गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील होताना दिसतंय। अभिषेक, तू ज्याप्रमाणे सांगतोयस की याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे, एक वेगळी राजकीय किनार देखील आहे, ही राजकीय किनार नेमकी काय आहे? या दोघांमधले जे वाद आहेत हे पूर्वीपासूनचे कसे आहेत? नक्कीच एसटी बँक ही सध्याला जर आधी पाहायचं तर ती आपल्याला आनंदराव अडसूळ यांच्या जी संघटना आहे त्यांच्या ताब्यात असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र सदावर्ते हे या निवडणुकीमध्ये उतरले आणि सदावर्ते या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर जे त्यांचे उमेदवार आहेत ते संपूर्णपणे आपल्याला विजयी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र एकूणच कुठेतरी सदावर्ते यांच्याकडनं जी प्रक्रिया आहे निवडून आल्यानंतर त्यामध्ये कुठेतरी संशय निर्माण ह्या सदस्यांकडनं करण्यात आलेला होता आणि ते सदावर्ते यांच्यापासून बाजूला गेल्याचं दिसलेलं होतं आणि त्यामुळे जो पूर्ण सदावर्ते यांचा गट होता त्यामध्ये आपल्याला फूट पडल्याचं दिसलेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी दोन गट हे आपल्याला स्थापन होताना दिसले। एकूणच सदावर्ते आणि त्यानंतर मग शिंदे सेनेचा असा गट, असे दोन गट होते आणि त्यामुळे अनेक मागील काही 2 वर्षात जर का पाहायचं तर या दोन्ही गटांमध्ये अनेकदा आपल्याला बाचाबाचीचे प्रकार असतील किंवा अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं एकमेकांची काढणं असतील, ही दोन्ही आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेली आहे आणि आता जर पाहायचं तर या संचालक मंडळाच्या बैठकीमध्येच थेटपणे हाणामारी आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि त्यामुळे एकूणच वाद जो आहे तो विकोपाला जाताना दिसतोय। अभिषेक, या संचालक मंडळाच्या सदस्यांमध्ये हाणामारी झालेली आहे, या सगळ्याची दखल आता कोणी घेतलेली आहे का? तक्रार एकमेकांविरुद्ध काही करण्यात आल्यात का? याबद्दल काही कळू शकलंय? नक्कीच एकूणच जे शिंदे सेनेची सगळी मंडळी आहेत ते आता नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याचं आपल्याला कळतं आणि त्यांच्याकडनं कुठेतरी गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते आहे। हा सगळा जो प्रकार झाला या संदर्भात तक्रार करण्यासाठी देखील ही सगळे दोन्ही गटातली लोक पोहोचल्याचं कळतं आहे आणि या संदर्भात सध्याला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अभिषेक, तू राहाच आपल्यासोबत याच बँकेशी संबंधित आनंदराव अडसूळ देखील आहेत। सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सदावर्तेंचा गट असेल किंबहुना तुमचा गट असेल, शिंदे सेनेचा गट असेल, दोघांमध्ये हाणामारी झालेली आहे, काय नेमकं घडलंय? आपण देखील या ठिकाणी उपस्थित होतात का? काय आपल्यापर्यंत माहिती पोहोचली? वस्तुस्थिती ही आहे, ही महाराष्ट्र महामंडळाची एक कार्यकारी एक डायरेक्टर बोर्ड असतं ते निवडून आलेलं आहे। हो, ज्यामध्ये की साधारणतः जो आपला सदावर्ते आहे
त्यांनी मागे आपल्याला माहिती आहे की एसटी कॉर्पोरेशन महामंडळाचा संप केला होता. हो. लोकांनी विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर ते इतर युनियन सोडून पण त्यांच्याबरोबर गेले होते. परंतु तो संप काही यशस्वी झाला नाही, मागण्या काही पूर्ण झाल्या नाहीत आणि लोकांना त्यांची कार्यपद्धती पण रुचली नाही. मग लोकांनी आता आपापल्या युनियनमध्ये पुन्हा एकदा आलेले आहे. त्या ठिकाणी एसटी कामगारांची आमची युनियन आहे, तिचा मी अध्यक्ष आहे, शिव परिवहन उद्योग सेना म्हणून, कामगार सेना म्हणून सावधरे. आणि त्याचबरोबर एसटी बँकेची पण आमची युनियन पूर्वीपासून आहे, गेल्या अनेक वर्षापासून. आणि या बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी, या बँकेमध्ये जो प्रकार घडला की त्यांचं पॅनल निवडून आलं सदावर्तेचा, आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जे काही व्यवहार सुरू केले, गैरव्यवहार सुरू केले, त्याला कंटाळून त्यांचे काही डायरेक्टर आमच्या बाजूला आले की जो गैरव्यवहार परवडलेला होता बँकेला उद्ध्वस्त करायला निघालेले होते. थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर त्या बँकेमध्ये आजपर्यंत 1200 कोटीपैकी 700 कोटीहून अधिक डिपॉझिट केलेली आहे. 21 कोटीपैकी. त्यांच्या या भीतीमुळे की लोकांना तर सुरक्षित वाटत नाही. त्याचबरोबर त्यांनी अनेक माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे. 125 कर्मचाऱ्यांची भरती बँकेमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये अनेक मोठा पैसा त्या ठिकाणी घेऊन ती भरती केलेली आहे. ज्याला युनियनच्या माध्यमातून आम्ही स्टे आणलेला होता की याला स्थगिती आदेश सुद्धा दिलेला असताना त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असताना सुद्धा त्यांनी ती भरती चालू ठेवली. आजही ते भरती करतात आणि त्या माध्यमातून पैसे कमवलेले आहेत. 12 कोटीचं जे सॉफ्टवेअर आहे ते तरी 52 कोटी रुपये त्यासाठी विड्रॉ केलेले आहेत. तर हे सगळं त्याच्याच बरोबर भीती आहे की या बोर्डाच्या पिटीमध्ये ही मंडळी आपल्याला एक्सपोज करतायत, आपल्या गैरव्यवहारात बोट ठेवतायत. आणि म्हणून त्यांनी आज नवीन एक प्रयोग केला की त्यांचे डायरेक्टर होते, आमचे डायरेक्टर होते, तर त्यांनी बाहेरची माणसं आणून काही महिला पण एक आणली आणि त्या ठिकाणी फार मोठ्या मारहाण केलेली आहे बोर्ड रूम मध्ये. तर या ठिकाणी एकतर एसटी महामंडळाच्या कार्यालयात प्रवेश करणं एवढं सोपं नसताना त्या ठिकाणी कोणाची परमिशन न घेता त्यांनी बाहेरची माणसं आणून बोर्ड रूम मध्ये घुसवणं. आणि म्हणजे आपला असा आरोप आहे की या सगळ्या मीटिंगमध्ये, या बैठकीमध्ये जो राडा घडला, जो राडा झालेला होता, त्यामध्ये संचालक मंडळाच्या व्यतिरिक्त इतर बाहेरची मंडळी आलेली होती. होय होय. आणि त्याचं फुटेज आहे सीसीटीव्ही मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तक्रार केलेली आहे ती, इव्हन त्यांची नावं सुद्धा आमच्या लोकांनी सांगितलेली आहेत, बाहेरचे आलेले कोण आहेत ते. अशा प्रकारे नागपाडा पोलीस स्टेशनला तक्रार पण केली गेलेली आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे, परिस्थिती पाहिलेली आहे. काही लोकांना मेडिकलला सुद्धा आमच्या पाठवलेलं आहे आणि त्या पद्धतीने या लोकांचं फुटेज माध्यमातून अरेस्ट करण्याची प्रक्रिया आम्ही करतो असं त्या ठिकाणचे जे PI पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत सिनियर त्यांनी मान्य केलेलं आहे. यामध्ये एक मुद्दा असा येतोय की सदावर्तेंचा जो गट आहे तो संचालक म्हणून निवडून आल्यानंतर हे तुमच्या गटाला कुठेतरी रुचलेलं नव्हतं आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात होता, असा देखील मुद्दा या बैठकीमध्ये उपस्थित केला जात होता आणि म्हणूनच आमच्यावर कोटे आरोप केले जात आहेत असं या सगळ्या मंडळींचं म्हणणं होतं. जरा ऐकून घ्यावं, पहिली दुरुस्ती करा ती. सदावर्तेच्याच पॅनलमधून सगळे डायरेक्टर निवडून आले होते आणि त्याचे ज्यावेळी यांचे गैरव्यवहार त्यांनी पाहिले त्या काही अनेक लोकांना रुचले नाही म्हणून दुसरा गट तयार झाला. आणि ही बँक पण सुरक्षित राहावी आमची स्वतःची भावना त्या कर्मचाऱ्यांची युनियन म्हणून म्हणून ते निश्चित आम्ही त्यांना संरक्षण आजपर्यंत देण्याचा प्रयत्न केला. संरक्षण या अर्थाने की जे काही चुकीचं घडतंय त्या गोष्टीला विरोध ते करतायत. कोर्टकचेरीच्या माध्यमातून असेल, राज्य माध्यमातून आम्ही तो विरोध करतो आहोत. पण आज त्यांनी कळस केला की कोर्टाचं युद्ध असताना सगळ्या गोष्टीचा आपण कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केली असताना आज आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि आपल्याला भविष्यात करायचं असंच त्याचा माणूस दिसतोय. आणि म्हणून यांची तोंड बंद करण्यासाठी किंवा काय डायरेक्टरच्या घरी माणसंही पाठवली होती या ज्या ठिकाणीच्या आहेत त्या ठिकाणी. आज तरी हा प्रयोग बोर्ड रूम मध्ये बोर्ड मिटिंग चालू असताना त्या ठिकाणी माणसं पाठवलेली आहेत आणि मारहाण केलेली आहे. अडसूळ सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा ही एक या घडीची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राडा झालेला आहे. शिंदे सेनेचा गट आणि सदावर्तेंचा गट हा आपापसात भिडलेला आहे आणि यावरच प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आत्ता आनंदराव अडसूळ होते.
जे देखील या बँकेशी संबंधित आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की या बँकेमध्ये सदावर्तेंचं जे पॅनल आहे ते निवडून आल्यानंतर त्यांनी सदावर्तेंचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी काही भ्रष्ट कारभार केलेला होता, त्यामुळे काही जे सदस्य आहेत ते सोडून आमच्या गटामध्ये सहभागी झालेले होते, सामील झालेले होते. गैरव्यक्ती असेल, गैरकारभार असेल, हे सगळे मुद्दे हे आम्ही बैठकीमध्ये उपस्थित केले होते आणि त्यामुळेच ते चिडले आणि आमच्यावर हा हल्ला केला असा आरोप अडसूळ यांनी केलेला आहे. आपल्याला याबद्दलचे अधिकचे अपडेट देतोय अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे. अभिषेक, आपण बघितलं की एक बाजू आपल्या समोर आलेली आहे, ती म्हणजे आनंदराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलेलं की ही जी मीटिंग होती, या मीटिंग मधले काही जे लोक आलेले होते हे ते बाहेरचे होते. या सगळ्याबाबत आता सदावर्ते गटाचं पॅनलचं काही म्हणणं कळू शकलंय का? अद्यापपर्यंत त्यांची प्रतिक्रिया ही आपल्याला कळू शकलेली नाही आहे. मात्र बाहेरून लोक आणलेले होते अशा प्रकारचा आरोप जो आहे आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे आणि ते बाहेर लोक हे संचालक मंडळामध्ये बसलेले होते आणि अशा प्रकारे बाहेरची मंडळी ही संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बसू शकत नाही आणि त्यामुळे काही आक्षेप जो आहे तो घेण्यात आला आणि त्यावरनं कुठंतरी एकूणच जो तणाव आहे तो या दोन्ही गटामध्ये आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळालेला होता आणि याचंच स्वरूप जे आहे ते हाणामारीमध्ये शेवटी होताना दिसलेलं आहे. एकूणच या अगोदर देखील पाहायचं तर दोन्ही या गटामध्ये आपल्याला संघर्ष जो आहे तो वेळोवेळी पाहायला मिळालेला आहे आणि तशाच प्रकारचा संघर्ष हा या बैठकीच्या दरम्यान देखील जाताना दिसलाय. फक्त हा वाद जो आहे तो आता विकोपाला गेला आणि एकूणच हाणामारी पर्यंत हे स्वरूप जे आहे ते आपल्याला जाताना दिसत आहे. या अगोदर अशा प्रकारची घटना या एसटी बँकेच्या इतिहासामध्ये आपल्याला घडल्याचं पाहायला मिळत नाही. एकूणच ही जी बँक आहे तिचा इतिहास हा खूप मोठा आहे. एकूणच कर्मचाऱ्यांच्या जोरावर ही सगळी बँक मोठी आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे. आशिया खंडापैकी सगळ्यात मोठी सहकारी बँक ही मानली जात होती. मात्र सदावर्ते यांचं पॅनल आल्यानंतर एकूणच कुठेतरी भीतीचं वातावरण हे आपल्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि अनेक ठेवी जे आहेत ते या बँकेतनं देखील आपल्याला बाहेर काढल्याचं दिसलेलं. एकूण या सगळ्या घटनेनंतर सगळा वाद जो आहे तो होताना दिसलेला आहे आणि त्यानंतर कुठेतरी झुकतं माप हे अडसूळ यांच्याकडे काही सदस्य हे जाताना दिसले आणि काही सदस्य हे सदावर्ते यांच्यासोबतच आपल्याला ठाम असल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळेच ह्या दोन्ही गटामध्ये हा वाद वेळोवेळी आपल्याला होताना दिसतो. मग ते स्वरूप कधी भ्रष्टाचाराच्या संदर्भातलं असेल, कधी बैठकीचं असेल किंवा मग कधी जे बँकामधले जो पैसा आहे. तुला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत या बैठकीमध्ये जे उपस्थित होते ते अनिल बनकर सध्या संचालक मंडळांपैकी एक असलेले आपल्यासोबत आहेत. अनिल सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. काय नेमकं घडलं, इतकी मारामारीपर्यंत जाण्याची वेळ का आली? हा नमस्कार, मी अनिल बनकर बोलतोय. बोला बोला. विषय असा आहे की आमच्या संचालक बोर्डाची आज बैठक होती. वास्तविक पाहता ही बैठक अनलिगली अनधिकृत लोकांनी लावलेली बैठक होती. आम्ही त्या बैठकीमध्ये शांतपणे जाऊन बसलो होतो, पण काही कुणास ठाऊक अचानक बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक बँकेमध्ये घुसवून आमच्या स्वाभिमानी संचालकावर त्यांनी अटॅक केला. वास्तविक पाहता सदावर्ते गटाच्या संचालकांनी बँकेमध्ये भ्रष्टाचाराचा आगडम उसळलेला आहे. प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामध्ये ते भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आम्ही गेले 2 वर्षापासून संघर्ष करतोय आणि आमचा हा केलेला हा जो प्रयत्न आहे, जो सर्वसामान्य सभासदांच्या हिताची ही बँक आहे, 70,000 सभासदांची बँक वाचवणं हा आमचा उद्देश आहे. आम्ही जर प्रपंचवादी संस्कारित लोक आहोत. आम्हाला वाद विवाद जे काय असेल ते कायद्याच्या चौकटीमध्ये असून व्हावं अशी आमची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी संबंधित यंत्रणेला अगदी सहकार आयुक्त असतील, आरबीआय असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्यांना वेळोवेळी अवगत केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र अचानक गुंड प्रवृत्तीचे लोक बँकेच्या मीटिंगमध्ये बसण्याचा अधिकार नाही अशा लोकांना घुसवून सदावर्ते आणि त्यांच्या त्या सदावर्ते संचालकांनी. हा जरी तुमचा आरोप असला तरी आता जी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, तुफान राडा झालेला आहे, एकमेकांवर वस्तू फेकल्याचं देखील या सगळ्या आम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. मात्र असा कुठला मुद्दा होता की ज्यावरून तुमचा गट असेल किंवा सदावर्तेंचा गट असेल, कोणी सुरुवात केलेली होती? सुरुवात सदावर्ते गटाच्या संचालकांनी केलेली आहे. आम्ही कोणालाही केली नाही, आम्ही कोणाला हाणमार केलेली नाही, आम्ही कोणाला कुठल्या केलं नाही. सुरुवात म्हणजे अनिलजी काय सुरुवात काय केली त्यांनी? सुरुवात त्याच्या पाण्याच्या बाटल्या फिरकून मारायला सुरुवात केली. आरोग्य भाषेमध्ये शिबिर सुरुवात केली आणि सर्वांनी एक 4 लोकांनी आमच्या संचालकाला मारहाण केली. कुठला मुद्दा होता की त्यांनी ती पाण्याची बाटली उचलून मारली, किंबहुना काय होता असा कुठला मुद्दा होता की ज्यावरून ते अचानक चिडले एवढे? त्यांची भूमिका होती की आम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचार
आरोप केलेले आहेत, त्यांनी भ्रष्टाचार केला आहे, तो आम्ही सर्व जगासमोर आणतोय, समाजासमोर आणतोय, लोकांसमोर आणतोय. त्याचा आकर्ष मनामध्ये राग धरून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. तुम्ही जेव्हा आपला फोन सुरू झाला त्यावेळेला एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे की अनधिकृतपणे ही सगळी आयोजित केलेली होती. जर ही कशा पद्धतीनं अनधिकृत होती याचं नोटिफिकेशन वगैरे कोणी काढलं होतं? त्याचं कारण असं आहे की ज्या अधिकारी त्या बँकेच्या पॅनलवर नाहीयेत, जे भोसले म्हणून एमडी म्हणून नियुक्ती त्यांनी केलेली आहे, ते बँकेच्या कुठल्याही अधिकार पदावर नाहीत. त्यांनी ही बैठक लावलेली होती. आम्ही काल माननीय अध्यक्ष आमचे जे कुशेकर साहेब त्यांना विनंती केली की उद्याची बैठक आम्हाला मिनिट्स नाहीये, आम्हाला कुठल्या प्रकारची जे प्रोसिजर प्रमाणे जे अजेंडा असतो, विषय पत्रिका असते, ते असं कुठले पोस्ट झाले नाही, तर कृपा करून उद्याची मीटिंग पोस्टपोन करा. आम्ही त्यांना विनंती केली. काल त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. ते संध्याकाळपर्यंत आम्हाला म्हणले की आपण ती मीटिंग पोस्टपोन करूया. मात्र ती मीटिंग पोस्टपोन न जाता परत रेग्युलर करण्यात आली. त्याचा आधार घेऊन त्यांनी हा खेळ खोंडावा केलेला आहे. याशिवाय तुमचा असा देखील आरोप आहे की काही व्यक्ती होत्या की ज्या संचालक मंडळापैकी नव्हत्या, डायरेक्टर बोर्डापैकी नव्हत्या, त्या देखील आलेल्या होत्या. हे जोपर्यंत मीटिंग सुरू झालेली होती तोपर्यंत कुणालाच कळलं नव्हतं? आम्ही त्यासाठी त्यांना विनंती केली की बाबा संचालक बोर्डाची मीटिंग आहे, संचालक बोर्डाच्या मीटिंगमध्ये फक्त संचालकाला बसण्याचा अधिकार आहे, इतर लोक जे आहेत त्यांना बाहेर काढा. मात्र त्यांनी साफ नकार दिला त्यासाठी. असलं आणि नकार देऊन त्याचा राग धरूनच ते आमच्यावर त्यांनी अटॅक केला. बर, पण आता नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये तुमच्यापैकी काही मंडळींनी तक्रार देखील केलेली आहे. काय नेमकी तक्रार दाखल करण्यात आली तुमच्याकडून? आता बरोबर आहे, आम्ही कायद्याला मान्यता म्हणत आहोत, म्हणत आहोत. आमचं जो शेल्टर आहे आणि कायद्याच्या माध्यमातून सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि अभिषेक मोठा प्रतिनिधी आपल्याबद्दलचे अपडेट देतो. अभिषेक तुझे धन्यवाद. एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत हा सगळा राडा झालेला आहे. सगळ्या प्रक्रियेचा सदावर